नीट पेपर लीक प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट समोर येते। पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयनं अटक केलेल्या आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलाला सीबीआय साक्षीदार करण्याची शक्यता आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे मोटेगावकरच्या मुलाला सीबीआयनं साक्षीदार जर केलं तर त्यानंतर मोठी माहिती सीबीआयच्या हाती लागू शकते। मोटेगावकरचा मुलगा हा अल्पवयीन असून त्याची पुण्यामध्ये चौकशी झालेली होती। चौकशीत वडिलांनी नीटचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा पेपर परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळवून दिला होता अशी कबुली दिली होती। दुसरीकडे तपास यंत्रणांकडून याआधी लातूरमधील डॉक्टर शिरुरे याला सुद्धा साक्षीदार करण्यात आलेला आहे। त्यांना आपल्या मुलीकरता लीक झालेला पेपर विकत घेतला असा संशय आहे। यानुसार आता कबुली नाम्याची पुराव्याद्वारे पडताळणी केली जाते। जबाब आणि पुराव्यांच्या आधारे मग डिटेल पडताळणी सुरू केली जाईल। परीक्षेच्या 10 दिवस आधीच पेपर मिळवून दिला होता अशी कबुली मोटेगावकरच्या मुलानं दिलेली आहे। तो अल्पवयीन आहे। आता आपण कांदा प्रश्नाविषयीची अत्यंत महत्त्वाची बातमी बघूया। कांद्याच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। राज्यात कांदा दराचा प्रश्न चिघळलेला आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला 1 रुपये, सव्वा रुपये प्रति किलो असा दर मिळतोय। कांदा दराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे मोठा असंतोष आहे। महाविकास आघाडीनं या प्रश्नी मंगळवारी चांदवड इथं मोर्चा काढला। कांद्याच्या दराचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलेला आहे। नाफेड एनसीसीएफ कडून फक्त 2 लाख टन खरेदी होणार आहे। खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी दरानं होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे। केंद्र सरकारनं कांद्याच्या दरात क्विंटल मागे 345 रुपयांची वाढ केली। त्यानुसार कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। पण नवीन दरावरून सुद्धा शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे काल दिवसभर वेगवेगळ्या राज्यातल्या शहरांमध्ये, महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये कांद्याचा प्रश्न पेटलेला होता। आंदोलन झालेलं होतं आणि कांद्याला 2400 ते 3000 रुपयाचा भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली होती। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, आज दिल्लीमध्ये बैठक होतीये, काय अधिक माहिती? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज दिल्लीमध्ये अत्यंत महत्वाच्या बैठकी होत आहेत। 2 महत्वाच्या बैठकी आहे। कांद्याच्या प्रश्नासंदर्भातली बैठक आहे ती साधारणतः दुपारी 2 वाजता होणार आहे। त्या बैठकीला अनेक मंत्री, साधारणतः 6 ते 7 मंत्री उपस्थित राहणार आहे। सोबत जे राज्यातले, सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की या बैठकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात ज्या आंदोलन सुरू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या निमित्ताने कुठेतरी निर्णय व्हावा आणि त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। दुसरीकडे एक अत्यंत महत्वाची दुसरी जी बैठक आहे ती बैठक आहे खास करून विधान परिषदेच्या संदर्भातली। विधान परिषदेच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेणाऱ्या विधान परिषद उमेदवारांच्या संदर्भात निर्णय घ्यायचे आहे। त्यासाठी एक बैठक जी आहे ही साधारणतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये हे 3ही मंत्री उपस्थित राहतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री। कारण की ज्या पद्धतीनं महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीनं निर्णय घेण्याची गरज आहे। कारण की ज्या पद्धतीनं जागा वाटपाच्या मुद्द्यावरून जो वाद सुरू आहे, यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्वाचं आहे की एकीकडे भारतीय जनता पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत, तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर साधारणतः ज्या जागा मागण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये 2 जागा ज्या आहेत त्या एनसीपीच्या वतीने मागण्यात आलेल्या आहेत आणि 5 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या वतीने मागण्यात आल्या आहेत। आता 17 जागांचा जो निर्णय आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा यावरती अंतिम निर्णय आजच्या दिल्लीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत।